तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ह्या हॉटेल हिंद केसरीचा पत्ता सांगतो. शिरोळ ते मिरज रोड आहे मित्रांनो. इथं लक्ष्मी ऑटो वॉश म्हणून आहे आणि रस्त्यालाच हॉटेल हिंद केसरी नावाचा बोर्ड आहे मित्रांनो. तर जेवण खरोखर चांगलं आहे आणि नक्की मित्रांनो एकदा हॉटेलला जेवण्यासाठी भेट द्या. आजी हां हां तर आजी जेवा 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 निवांत जेवा. तर आजी म्हणत्या मालकाला भरपूर देव देणार आहे मित्रांनो. नमस्कार माता बंधूंनी, भगिनींनो, मित्रांनो आणि भावांनो. तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज सकाळी गेलतो बघा मी मिरज मालगाव गुंडेवाडीला. मग तिथं शेड उतरून येताना वेळ झाला, दुपारच्या 1:30-2 वाजल्यात. आता भुका लागल्यात. मग मी चाललो आमच्या गावाकडं. मग इथं रस्त्यात एक मला हॉटेल दिसलं. हॉटेलचं नाव आहे हॉटेल हिंद केसरी. तर आता मी इथं जेवायला आलो आहे. तर मित्रांनो, इथलं जेवण कसं आहे काय आहे नक्की सांगतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तो व्हिडिओ पे लगे रहो. तर मित्रांनो, इथल्या जेवणाचं हे सगळं रेट तुम्हाला दाखवतो बघा. शाकाहारी ताट कितीला आहे, अंडाकरी ताट, चिकन ताट विथ बिर्याणी, हे सगळं इथं ह्या हॉटेल हिंद केसरी ढाब्याचं हे सगळं जेवणाचं रेट आहे बघा मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे मी जिथं जेवायला जातो ते जेवण जिथं अनलिमिटेड असते. म्हणजे तुम्ही किती पण रोटी खावा, किती पण रस्सा खावा, गिरवी खावा, भात खावा, अशा ठिकाणी जे जेवण असतंय म्हणजे स्वस्तात मस्त. कारण आम्ही आहे ड्रायव्हर लोक आणि जितकं आम्हाला स्वस्त जेवण कुठे मिळतंय त्या ठिकाणी मित्रांनो मी जेवण जेवतो. तर मित्रांनो, इथं मी जे हिंद केसरी लावलो आहे इथं सुद्धा अनलिमिटेड जेवण आहे मित्रांनो. तर इथं आपला दोस्त जेवायला आलाय. दोस्त नाव काय तुझं? नितीन. मग तू काय मिळतो जेवायला? काय मी तुझं जेवण कसं आहे इथं? जेवण काय चांगला आहे जेवण, एक नंबर जेवण आहे. एक नंबर. तर मामा, दाल तडका ताट आहे ना? दाल तडका काय रेट आहे? 130 अनलिमिटेड. एक मला दाल तडका लावा. तर मित्रांनो, हे मालक आहेत. तर मालक, तुमचा जरी माहिती सांगा. तर किती वर्षापासून तुमचं हॉटेल आहे? माझं नाव शुभम एवारे. शुभम एवारे. हा. गेली आपल्या हॉटेलला 10 वर्ष पूर्ण झाल्यात. 10 वर्ष पूर्ण झाली. तर आपण त्यामुळे आपण ऑफर चालू केलेले आहे. हा कोणती शाकाहार ताट आपल्याला 130-140 असते, हा. त्यावर आपण 10% डिस्काउंट दिले. 120 ला शाकाहार ताट आहे. 120 रुपयाला शाकाहारी ताट बसणार. रोटी राईस असता किती खावा, किती पण रोटी राईस किती पण खावा. किती खावा. चिकन प्लेट किंवा अंडाकरी सुद्धा तसंच आहे. चिकन थाली 150 रुपये हा. आहे. ती सुद्धा ऑफर झाली 130 ला. त्या किती रोटी राईस रस्सा किती खावा. त्या कृष्णागर रोडला आपण प्रथम आपलं हॉटेल असं आहे की आपण अनलिमिटेड झाली ही सिस्टीम चालू केली. तेव्हापासून या घाट रोडला अनलिमिटेड थाळी असं ओळखलं जातं. मित्रांनो, मी दाल तडक्याची ऑर्डर दिल्या आणि तुम्हाला खास कशी दाल तडका ही ऑर्डर बनत्या किंवा ताट कसं बनतंय हे दाखवायसाठी मी आत आलो आणि मालकांची पहिला परवानगी घेतली की बाबा व्हिडिओ बनवतो चालते काय. तर मालक म्हटलं बिंदास व्हिडिओ बनवा, काय अडचण नाही. तर आता दाल तडक्या करायला तर तेल घातलंय त्यांच्याकडे, कांदा घातलाय, ही आलं लसूण पेस्ट. हा तडका बसला बघा. हे सगळं बघा मित्रांनो, हे मसाला आहेत सगळं यांचं. हे सगळं घरगुती मसाला आहेत बघा. ही घरगुती चटणी आहे बघा. ही कांदा लसूण चटणी बघा. तडका बसला. ही आहे बघा आलं लसूण पेस्ट. आणि मित्रांनो, एकदम ताजाने एकदम गरम तुम्हाला मिळणार बघा मित्रांनो जेवण. आणि मी शाकाहारी घेतलोय कारण सकाळी मी शाकाहारी खातो, संध्याकाळी जरा घरात जायला वेळ झाला तर मांसाहारी खाल्लं तर चालतं. बघा, ही आपली दाल तडक्याची प्लेट तयार व्हायला लागल्या. यात कोथिंबीर घातली बघा आता आणि पाणी घातलं. हे काय घातलं मला? टेस्ट यासाठी मित्रांनो त्यांची इलायची पावडर आहे. मिरची आहे ना. विशेषतः असं मोठं यांचं एक किचन आहे. आणि हे बघा, हे रोटीवाले मामा आहेत आणि हे आहे बघा ही तंदुरी भट्टी. हा एकदम तू हे झालाय. आणि मी एकदम बघा कडक रोटी मागवल्या. तर मित्रांनो, मालक माहिती दिल्यात तर हे सकाळी 11 वाजल्यापासून
जेवण दुपारी 4 बनतं. दुपारी 4 वाजेपर्यंत जेवण होतं आणि हे तुम्हाला सकाळी 11 वाजल्यापर्यंत दुपारी 2-2:30 पर्यंत जेवण सगळं जेवण संपतंय मित्रांनो. तर मित्रांनो क्वालिटी असल्याशिवाय सुद्धा बघा आणि जेवण अनलिमिटेड असल्यामुळे भरपूर दुपारी सुद्धा गर्दी आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो जेवणाला. तर आता बघा आपल्या दाल तडक्याला तडका द्यायचा आहे. हे बघा तेल घातलंय. हा 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 मसालेदार जेवण एकदम नादखोळा. त्यात जिरं घातलं, मिरची अनेक टाका मला. आणि ह्यात ती लाल मिरची बघा मित्रांनो आपण जी चटणी करतो हा त्याला मिरच्या घातल्या मस्त त्याशिवाय तडक्याला जेवणाच्या मजा नाही दाल तडक्याला. तडका देणारा बघा मित्रांनो त्याला चटणी घातल्या, आलू लसूण घातलंय आणि ही तडका आता देणार बघा. हा 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 कसं तडतड आलंय बघा, कसं तडतड आलंय बघा. त्याच्यावर कोथिंबीर आली बघा मित्रांनो. आपली दाल तडक्याची प्लेट आता तयार झाल्या. आता कडकडून जाम भोका लागल्यात. आता तिथं बाहेर जाणार आणि जेवणार आणि तुम्हाला जेवणाची क्वालिटी कसा आहे नक्की सांगतो मित्रांनो. तो व्हिडिओ शेवट पे लगे रहो. तर मित्रांनो हे या इकडे या. मालकाचं मन किती मोठं आहे हे सुद्धा तुम्हाला आता सांगतो. तर ह्या आजी जेवायला आल्यात काय तर आणि यांच्याकडे पैसे नव्हते काय, त्याला पैसे नव्हते. मालक म्हटलं तुमच्याकडे असलं तर पैसे द्या किंवा जेवढं आहेत तेवढं द्या. मग त्यांच्याकडे काय तर 20-30 रुपये काय तर होतं. तर मालकानं बघा मित्रांनो तुम्हाला जेवढं लागतं तेवढं पोट भरून खावा. तर मग सांगितलं ना तसं तुम्हाला. तर बघा मी असं हे पण नाही की स्वतः मावशी सांगतील आजी तुम्हाला पण सांगितलं ना मालकानं की बाबा तुम्हाला पोट भरून खावा म्हणून. तर बघा मित्र तर मी मालकानं ह्या गोष्टीबद्दल धन्यवाद देतो की माणसाचं मन मोठं पाहिजे. आता नाही म्हटलं 300-400 रुपये तर बिल झालं असं पण मालक म्हटले की तुम्हाला हवं तेवढं पोट भरून खावा. आजी हा हा तर आजी जेवा 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 निवांत जेवा. तर आजी म्हणत्या मालकाला भरपूर देव देणार आहे मित्रांनो. तर या सगळेजण मित्रांनो जेवायला मला तर आता भोका लागल्यात. तुम्ही पण जेवला तिला. तर सगळ्यात पहिला सांगतो बघा ही मला मिरची लई आवडते मिरची. जबरदस्त टेस्ट आहे आणि जिरं बिरं दाल तडक्यात भरपूर आहेत. ही दाल तडक्याची चव सांगतो अप्रतिम अप्रतिम दाल तडक्याची टेस्ट आहे मित्रांनो. तर मित्रांनो नादखोळा दाल तडक्याची टेस्ट आहे नादखोळा. मामा तर मीठ घ्या की एक नंबर चव आहे दाल तडक्याची. कांदा लिंबू पिळून घेऊया. आणि मी बाहेर जेवायला गेलो मित्रांनो मला ही दाल तडका लई डिश आवडत्या आणि त्यातल्या तडका मारल्या मिरच्या ज्या असतात मिरच्या त्या तर लईच आवडत्या. तिकड जरी आपलं तोंडाची बाबळी निघते बाबळी. तर बघा मित्रांनो तांबडा पांढरा रस्सा सुद्धा आहे. जो आहे बघा पांढरा रस्सा आणि त्यात बार्डीत आहे बघा तांबडा रस्सा. तुम्हाला पांढऱ्या रस्स्याची चव सुद्धा सांगतो कशी आहे. हा 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 नाद खोळा गरमा गरम आहे बघा मित्रांनो तो पांढरा रस्सा. हा 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 नादच खोळा. हे दाखवतो बघा तुम्हाला तांबडा रस्सा. हा एक नंबर चव. तर आता मित्रांनो मी राईस मागवलाय. आता तुम्हाला राईसची क्वालिटी सांगतो कशी आहे. तर राईस सुद्धा बघा मित्रांनो जिरं वगैरे घालून केलेला राईस आहे बघा ह्यो जिरा राईस आहे. बस 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 मागून घेतो. तर मित्रांनो राईसमध्ये बघा दाल तडका मिरची घेतल्या ओतून. आता तुम्हाला मित्रांनो मी राईसची चव सांगतो. राईसची गरमागरम कडकडीत जेवण आहे बघा एकदम.
हा 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 मित्रांनो, खरोखर सांगतो, जेवण खरोखर एक नंबर क्वालिटी जेवण आहे. मिरची तर मित्रांनो, एक नंबर जेवण झालंय आणि एवढं जेवलोय, कमी कमी 4 रोट्या, राईस, रस्सा, दाल तडका, आरा. मला सांगतो पोट असं फुटून आलं का झालंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला काय वाटलं माहिती आहे, मित्रांनो खरोखर मालकाचं मन लय मोठं आहे. तर मित्रांनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ह्या हॉटेल हिंद केसरीचा पत्ता सांगतो. शिरोळ ते मिरज रोड आहे मित्रांनो. इथं लक्ष्मी ऑटो वॉश म्हणून आहे आणि रस्त्यालाच हॉटेल हिंद केसरी नावाचा बोर्ड आहे मित्रांनो. तर जेवण खरोखर चांगलं आहे आणि नक्की मित्रांनो एकदा हॉटेलला जेवण्यासाठी भेट द्या.